आम्ही मुरबाड तालुका आदिवासी प्रीमियर लीग मध्ये अगदी 2 दिवसापूर्वी देखील पाहिलेला आहे. तो सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर आणला आणि त्याची सोबत सलामीवीराच्या भूमिकेत देण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. तो टीमचा आणखीन एक महत्त्वपूर्ण कणा, बॅकबोन ऑफ टीम श्री गणेश गेटाचे वाडी वैभव. सामना सुरू होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजीसाठी पाहिलं तर सोनू पवारची नियुक्ती करण्यात आलेली आहे. फ्रंटलाईन गोलंदाज आहेत. बॅटिंग असो, बॉलिंग असो किंबहुना फिल्डिंग असो, तीनही डिपार्टमेंट मध्ये आतापर्यंत सरशी आपण पाहिलेली होती सोनू पवारची. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीनं ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल ऑन साइडला, फॉलिंग सीचा अप्रतिम फटका. वाट शॉट, इम्प्रोव्हायझेशन आणि पंचांच्या कन्फर्मेशन सिग्नलची वाट आम्ही बघत आहोत. एससीडीज बॉल इज रेसिंग ऑल द वे थ्रू द स्कोर लेग बाउंड्री लाईन फॉर 6 फर्स्ट मॅक्सिमम फ्रॉम वैभव झुगरे. पोझिशन मध्ये आले होते. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती ऑफरच्या बाहेर कमिट झाले. बॉडी शेप होल्ड केला आणि त्यानंतर स्कोर लेगच्या दिशेनं हा जबरदस्त फटका, पाण्याजोगा फटका होता. नजाकत होती या स्ट्रोक मध्ये. थांबले बॅकफुटवर स्क्वेअर कट, बॅकवर्ड पॉइंटच्या मधून काढल्या बॉल. आउटफील्ड फाट, मक्खन आउटफील्ड, प्रचंड वेगवान आउटफील्ड. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. या चौकाराच्या सहाना धावा संख्या सध्या फ्लाय होत असताना आपण बघत आहोत. बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश गेटाची वाडी क्रिकेट संघाची 10 ऑन बोर्ड, 10 धावा दाफलकावरती. ऑन साइडला फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करण्यात आलेले, मात्र बॉल फिनिश ऑफ टर्मच्या बाहेर होत होता. तेच सांगितलेले ऑनफील्ड अंपायर रमाकांत पवार सरांनी. डॉट बॉलची सांगता सरते शेवटी कमबॅक ज्यासाठी जाणलं जातं, मानलं जातं सोनू पवारला, आणि ते या षटकामध्ये सध्या होत असताना धावा संख्या स्थिर, स्कोर सध्या 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. बारच्यातली कडा बॉल मागे फायलेगला बॅकअप आलेलं आहे. धाव हवी होती मात्र नॉस्ट्रा करेला रोखण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी दिनेशला. डॉट बॉलची सध्या सांगता होत असताना सुरुवात आक्रमक होती, दमदार होती. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला दुसऱ्या चेंडूवरती चौकार देखील आपण पाहिला. मात्र आता अधिकची गती आणि अधिकच्या गतीनं वेगवान गोलंदाजी करत असताना सोनू पवार. स्विंगिंग यॉर्कर खोदून काढल्या समोर. वाडा शॉट विशेप मध्ये गॅप कडे खेळतात क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफचे पोचणे अगोदर मात्र बॉल हळूहळू सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय. येतो तो चौकार. बॅकलिपचा अत्यंत सुंदर वापर. नासिंग डाऊन द ट्रॅक खेळतायत. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक सतीश शेळके पोचले होते मात्र त्यांचं बॅकअप हवं आलं नाही. चौकारानं धावा संख्या पोहोचली आहे ते आतापर्यंत 14 या आकड्यावर. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केलाय. मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. सुरुवात दमदार आणि त्यानंतर शेवट ही धुवाधार केलाय तो बॅटर वैभव झुगरेनं. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 20 ऑन बोर्ड, 20 धावा दाफलकावरती. बंद करा. एकविरा स्पोर्ट्स आगाशी संगणक लक्ष सुद्धा. बरोबर 12:07 या सामन्याचा पहिला बॉल टाकला गेला. पहिल्या षटकात 20 बनवल्या गेल्या. 2-6 2-4 वैभवच्या बॅटमधून आपण पाहिले ज्याची जबरदस्त सुरुवात आहे मॅच मध्ये. आज आयकॉन म्हणून विदिका 11 या टीमला त्यांना रिप्रेझेंट केलं होतं मुरबाड तालुका आदिवासी प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये आणि या सामन्यामध्ये देखील त्याची विस्फोटक कामगिरी सध्या आपण बघत आहोत. सेकंड पॉवर प्ले षटक दुसरं. बॉलिंग मार्कवरती शंभू येत आहेत. डीप मध्ये 3 फिल्डर सध्या बाउंड्री सेव्हिंग एरियात सीमांचं रक्षण करत असताना आपण बघत आहोत. ऑनसाइडला मिडविकेट सिद्धेश लॉंग ऑन आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ थोडासा वाढीश उभा करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये बॅकवर्ड पॉइंट शॉट, थर्ड शॉट फार लेग आणि त्या समेत मिड ऑन आणि त्याला सोबत देतो शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ही क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना आपण बघत आहोत. पहिल्या षटकात 20 बनवला गेला. साखर यांना सलामीवीर दिनेश.
सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. पहिला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक मिडॉनच्या मिडविकेटच्या दरम्यान पोहोचले होते, फंबल झाले. दुसऱ्या धावेचा कॉल सुरू होता, मात्र एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. मानस होतं परंतु धाडस झालं नाही, कारण क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी उपस्थित होते आणि यदा कदाचित ती दुसरी धाव धोकादायक ठरली असती. तोच धोका टाळलेला वैभव साखरनेडला. धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने 21-21. ऑन साइडला मिस टाइम फटका, झेलची संधी आणि त्या संधीचं सोनं. बॅटच्या टोईंट वरती चेंडू कनेक्ट होतोय. जे कनेक्शन हवं होतं, जे टायमिंग मिडलिंग हवं होतं, ते मिडलिंग झालं नाही आणि मॅच मध्ये मोठा अडसर, मोठा अडथळा आता दूर केला तो टीम एकविरा स्पोर्ट्स आगाजीनं. फलंदाज बाद वैभव माघारी परत आहेत. पेटावरती उपस्थिती लाभलेली आहे. आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आजच्या निर्णायक दुसऱ्या दिवसात त्यांचंही मनस्वी स्वागत. ट्वेंटी-1 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. न्यू बॅट्समन गुरुनाथ सध्या खेळण्यासाठी साखर एंडला. सुरुवात जबरदस्त करून दिलेली वैभवनं, मात्र या मॅच मध्ये तो अपयशी ठरला. पोझिशन मध्ये आला होता, मात्र चेंडू थोडा कमी गतीने आला, त्याच कारणास्तव बॅटच्या टू इनला तो ब्रश झाला. क्षेत्र स्कोरलेक्स निवडायचं होतं, मात्र तो प्रयोग, तो प्रयत्न फसलेला आपण पाहिला वैभवचा. तो माघारी परतलाय डाव सावरण्यासाठी. आता दिनेशची सोबत देतोय न्यू बॅट्समन, टॉप ऑफ द ऑर्डर तिसऱ्या क्रमांकावरती स्टॅकर एंडला गुरुनाथ. शफल झाले तर नंतर ऑन साइडला हुक करतायत. स्कोरलेग मारून बॉल पाठीमागे, क्षेत्ररक्षक पोहोचतायत. आउटफील्डचा व्यत्यय त्या ठिकाणी आलेला आहे, त्याच कारणास्तव चेंडूचा वेग, चेंडूची जी गती होती ती थोडी मंदावलेली आपण पाहतो. ऑनफिल्ड अंपायर रमाकांत पवार सरांचा 1 शॉट हा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलाय. सो एकच धाव या बॉलवरती काउंट केली जाईल. धावसंख्या दाफलकावरती आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे 22. सध्याच्या घडीला 22 धावा दाफलकावरती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होते, लास्ट मोमेंटला चेंडू बॅटचा संपर्क साधता आला नाही. वेग चांगला होता बॉलवरती. शंभूंना या मॅच मध्ये वापसीचे संकेत दिलेले आहेत. फ्रंटलाईन बॉलर सोनू पवार कडून हवी तशी सुरुवात झाली नव्हती. 20 धावा त्यांना बहाल केल्या होत्या, मात्र या षटकात विथ द बॉल इम्प्रेशन टाकलंय गोलंदाज शंभूनं. स्टील 2 टू गो. ब्युटिफुल डिलिव्हरी, हलकीशी खडा देखील होती बॅटच्या. आय थिंक ज्या पद्धतीने रिएक्शन आला यष्टीरक्षक सोनू शेळकेच्या. आणखीन एक डॉट बॉल त्यांना पाहायला मिळेल. पहिल्या षटकात फलंदाजी करणारा संघ वरसोड होता, तर या षटकात मात्र वापसी केलेली आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स आगाशी क्रिकेट संघानं. धावसंख्या स्थिर 22 धावा दाफलकावरती. 22 ऑन बोर्ड. वैभव झुगरे जसा माघारी परतला तसा हा डाव सध्या संकटामध्ये सापडलाय. हे धावफलक सध्या कोलमडलंय ते बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश गेटाचे वाडी क्रिकेट संघाचं. स्टील 1 टू गो. रनवे मध्ये आला व्यत्यय. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल इट्स अ डेड बॉल. मागच्या दोन्ही सामन्यामध्ये पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयश्री संपादित करताना आपण पाहिलेलं, मात्र या सामन्यात उलटफेर केला जाईल का हे देखील पाहावं लागेल. थांबले, पॉज घेतला, पूल करण्याचा प्रयत्न, तो फसला. झेलची संधी आणि त्या संधीचं सोनं झालं नाही. सेकंड अटॅक मध्ये देखील चान्स होता. बॅकअप साठी फिल्डर मिडविकेटला पोहोचले होते, मात्र त्यांचा प्रयत्न अपयशी राहिला, अपुरा राहिला. 2 धावा आणि या 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाफलकावरती एकूण 2 षटकांची अंती अंकित होतीये 23. 23 धावा दाफलकावरती.
22 होतं, एक सिंगल धाव, 23 धावा, 2 षटकांची अंती. तेवीस धावा दाखल करते, 11.50 धाब्याची धावगती 2 षटकांच्या पाठीमागे सध्या मेंटेन करण्यात आलेली आहे. पॉवर प्लेची नियोजित 2 षटक आपण बघत आहोत पूर्णत्वास आलेली आहेत. दाफलकावरती चांगली गती आहे, चांगला वेग आहे दाफलकाचा, मात्र तो कंटिन्यू त्यामध्ये सातत्यता राखली जाईल का हे देखील पाहावं लागेल. प्रेम गोलंदाजी करता निर्णायक षटक तिसरं सुरू झालंय नॉन पॉवर प्लेवर. आपण सध्या बघत आहोत क्षेत्रक्षणावरची संचारबंदी पंचांनी हटवली आहे, कारण 2 षटकं पॉवर प्लेची संपली. त्याच काळासह आउटफील्ड मध्ये आता क्षेत्रक्षण सेट करण्यात आलेलं. ऑन साइडला 3 फिल्डर, डीप मध्ये स्कोर लेग, त्याचबरोबर मिडविकेट लॉंग ऑन, डीप मध्ये कव्हर पॉइंट आणि त्यासोबत आपण बघत आहोत वाडिश लॉंग ऑफ. इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर मिडविकेट सेट करण्यात आलेला आहे. तिसरं षटक गोलंदाज तयार प्रेम. पहिला बॉल वेग चांगला होता, मात्र लाईन खराब आहे. एक अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या सोबतीनं या महत्वपूर्ण सामन्यात धावसंख्या दाफलकरती एकूण अंकित झाले ते पुढे 24. आतापर्यंत 24 धावा दाफलकरती. फुलटॉस समोरच्या दिशेने आक्रमण केले, क्षेत्ररक्षक सरकतायत 2-2, मात्र दोन्ही फिल्डरला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूनं त्याचं अंतिम साध्य साधलं, चौकार. या चौकाराच्या सारणा धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले ती 28. 28 या आकड्यावर सलामीवीर गुणात जो सध्या सोबत देतो दिनेशची चांगली पार्टनरशिप उभारतायत. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट झालेले आहेत. बॉल मिडल आणि लेग स्टिक वरून फिनिश होता या सिटीज. आणि बॅटचा स्पर्श देखील झाला होता. रिव्ह्यू फक्त वेस्ट ऑफ हाईट बीमर आणि त्याचबरोबर रनआउट साठी आहे, तो देखील ऑफिशियल कॉल असेल तर धावचीसाठी रिव्ह्यूची मागणी करण्यात येईल. स्टेप आउट झाले, ऑन साइडला दिशा दिले, गॅप मोठा बनला. क्षेत्ररक्षक टीम मध्ये उपस्थित एक सिंगल सेकंडचा कॉल होता, मात्र एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल. धावसंख्या सिंगल धावेच्या साथीनं एकूण अंकित झाली आहे, ती सध्याच्या घडीला 29-29 धावा दाफलकरती. शॉर्ट बॉल पूलचा फटका फसला की काय हे पाहावं लागेल. आणि क्षेत्ररक्षकाने झेल जरूर पकडला होता, मात्र शारीरिक संतुलन त्यानं गमावलं. पाय त्याचा सीमारेषेला स्पर्श होतोय, येतोय तो षटकार. अंतिम क्षणाला शारीरिक संतुलन जसं गमावलं, पाय सीमारेषेला स्पर्श झालेला आहे. लो फुलटॉस स्वॉप ऑन साइडला जबरदस्त फटका बॅकअपसाठी उपलब्ध झालेले आहेत. क्षेत्ररक्षक एकच सिंगल धाव मिळेल. धावसंख्या दाफलकरती सिंगल धाव्याच्या मदतीने आपण बघत आहोत पोहोचले ते 36 आकड्यावरती. यानंतर ग्रुप बी मधील पहिल्या फेरीचा निर्णायक चौथा सामना आपल्या भेटीला असेल. अमित देवपेकर देवपे आणि त्यांच्या विरोधात टीम इन मॅच ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. निर्णायक आंबेगावकर चषकाच्या या निर्णायक तिसऱ्या पर्वातील दुसऱ्या दिवसात स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेंबे दोनही संघांनी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. टॉस करता मिस टाइम फटका, मिडॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. झेलची संधी
मात्र अनुमान अंदाज त्यांचा चुकला, जजमेंट खराब होतं, ओव्हर रन झाले जास्त, त्याच काळासह चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. एक सिंगल धावेनं तिसऱ्या षटकाची सांगता धावसंख्या दाखल या सिंगल धावेच्या मदतीने अंकित झाले एकूण 37 धावा दाखल करती. स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे एक्युरा स्पोर्ट्स आगाशी. षटक 2 संपली. निर्णायक 2 षटकांच्या एकूण धावसंख्या दाखल करते. आपण पाहिली होती ती म्हणजेच 23, मात्र तिसऱ्या षटकात 14 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा सुदृढ झालेलं आहे धावफलक आपण पाहिलं. बॅटिंग करणारा श्री गणेश घेटाच्या वाटे क्रिकेट संघाचा. स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ बरोबर 12:07 पहिला बॉल पडलाय. स्टील 2 टू गो. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. निर्णायक 3 षटकं संपल्यानंतर एंड आता चेंज झालेला स्क्रीन एंडचा वापर सध्या झालेला आपण बघत आहोत. सेकंड स्पेलमध्ये रिटर्न स्पेलमध्ये शंभूची नियुक्ती पुन्हा एकदा संघ कर्णधारानं केलेली आहे, जो दुसऱ्या षटकात इफेक्टिव्ह होता. अवघ्या 3 धावा त्यानं दिल्या होत्या. पहिला बॉल नोचा सिग्नल आलेला आहे. आय थिंक ओव्हरस्टेप असावेत. धावचीची संधी आणि त्यासाठी आता पंचांची आमच्या टीव्ही अंपायर कडे इशारा आलेला आहे. पंचांनी मागणी केलेली आहे ती टीव्ही अंपायरची. ओव्हरस्टेपचा नो बॉल तर जरूर आहे. बाकी फिल्डर्सला रिक्वेस्ट आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचायचं. टीम मॉडेल बंद करा. एक्युरा स्पोर्ट्स आकाशी. बाकी क्षेत्ररक्षकांना सूचना आहे, सोनू अँड ऑल टीम आपण आपापल्या जागेवरती पोहोचायचं. जो काय निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. लक्ष सुद्धा. धावचीचा प्रयत्न नॉस्ट्रॅकर एंडला. नॉट आउट. बॅटर सेफ आहेत, सुरक्षित आहेत, सुखरूप आहेत. बरोबर बेल्स उडायच्या अगोदर त्यांची बॅट पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये इन लाईन झालेली आहे. त्याच कारणास्तव सुरक्षित आहेत. नो +1 एक्स्ट्रा 2 धावा आणि एक्स्ट्रा 2 धाब्यानंतर फ्रीट आता संधी बनली आहे त्या ठिकाणी फलंदाज गुरनाथला. धावसंख्या 40, 40 ऑन बोर्ड. फुलटॉस आणि फुलटॉस वरती फीट वरती हा फुलटॉल वसूल केलाय. बॉल पाठवला स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. षटकारांना धावसंख्या 45, 45. बॅकफुटरला टॅप करतायत. अंडरआर्म स्टाईल बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत इनफिल्ड मध्ये. चांगला बॅकअप, एक सिंगल आणि या सिंगल धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 46. आतापर्यंत 46 आकड्यावरती. आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं नुकतांची उपस्थिती आपल्याला लाभलेली ते रवींद्रजी घरत या पण व्यासपीठावरती आपले मनस्वी स्वागत. धावा 46. 3 षटकात 37 होत्या पहिल्या बॉलवरती. नो +1 एक्स्ट्रा 2 तदनंतर फ्लीट वरती 6 आणि एक सिंगल अशा टोटल या षटकात धावा येताना पाहायला मिळतात. चेस करून कट करण्याचा प्रयत्न. वाईडचा सिग्नल आलेला आहे. एक अतिरिक्त धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे ती पुढे 47, 47 आकड्यावरती. फुल टॉस
हवं तसं कनेक्शन होतं, टायमिंग नव्हतं. पंचांचा बेस्ट ऑफ बाईट, बीमरचा सिग्नल आलाय. नो +1 या देखील अतिरिक्त 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील आणि एक्स्ट्रा 2 धावेच्या सोबतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली आहे ती 49 49. या षटकात रिटर्न स्पेलमध्ये शंभूची हवी तशी वापसी आपल्याला पाहायला मिळाला नाही, तो परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाही. चला टीम मॉडेल बंद करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ यानंतर होणारा जो सामना आहे स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडे त्या टीमसाठी टी शर्ट स्पॉन्सर आपल्याला लाभलेला आहे. टी शर्ट स्पॉन्सरशिप ज्यांच्या वतीने लाभलेली आहे ते बावल्या बैलाचे मालक रितेशजी चौधरी, त्याचबरोबर रवींद्रजी घरत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे दोघांनाही आपण या व्यासपीठावर. नेक्स्ट बॉल फ्रीट, संधी पुन्हा एकदा फलंदाज दिनेशला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल फ्रीट वरती पुन्हा एकदा कमबॅक करण्यात आलेला आहे. गोलंदाज शंभू कडून धावा संख्या स्थिर 49 धावा सध्या धावफलकावरती. शॉट ऑफ गुड लेंथ समोरच्या दिशेनं फोर्स केला क्षेत्ररक्षक उपस्थित सोनू पवार, वेल जजमेंट. एक सिंगल धाव आणि सिंगल धाव्याच्या मतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाले ते 50 50 अप. सांघिक अर्धशतक धावफलकावरती नोंदवलं जातं बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश गेटाची वाडी क्रिकेट संघाकडून. स्टील 2 to go. 2 चेंडू अजून बाकी आहेत या षटकात. आतापर्यंत एक्सपेन्सिव्ह कामगिरी, महागडी कामगिरी, खर्चिक षटक राहिलंय ते गोलंदाज शंभूचं. ऑन साइडला वळवलाय, खेचला आणि बॉल पोचला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट, सिक्सर. वैभव सुगरे बाद झाला होता 21 आकड्यावरती. पहिला धक्का बसला होता. त्यानंतर पार्टनरशिप 17 चेंडूत 35 धावेची महत्वपूर्ण दुसऱ्या विकेटसाठी या दोन्ही फलंदाजांनी उभारलेली आहे. धावसंख्या 56 56. स्टील 1 to go. व्ही शेप मध्ये आणखीन एक जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न सुरू होता, अडवण्यामध्ये यश आलं की नाही हे देखील आता पाहिलं जाईल. Yes, it is clean and clear save. Good attempt. Stunning and spectacular effort from Sonu Power into the area of Dick Longan. चांगलं बॅकअप आलं. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. उंच हवेमध्ये जात असताना त्यानं चेंडूला पहिल्यांदा आपल्या हातामध्ये कैद केलं होतं, मात्र सरतेशेवटी त्याचं शारीरिक संतुलन गमावलं. त्याच कारणास्तव झेल तो संपादित करू शकला नाही. मात्र 4 धावा त्यांना आपल्या संघासाठी सेफ केलेल्या आहेत, सुरक्षित केलेल्या आहेत. धावसंख्या 4 षटकांची एकूण अंकित झाली ती 57. 57 धावा दाफलकावरती. 12 चेंडूत 16चं योगदान गुरुनाथचं, तर 7 चेंडूत 17चं योगदान आपण बघत आहोत. मिडल ओव्हर्स मध्ये चांगली भागीदारी बिल्डअप करत असताना सलामीवीर दिनेश कडून. निर्णायक षटक गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. देवेंद्र स्पीडअप अपेक्षित आहे. एकविरा स्पोर्ट्स आगाशी थोडं फास्ट क्रिकेट केला, लक्ष सुद्धा, कारण आज लीग स्टेजचे 7 सामने, त्यानंतर प्री क्वालिफिकेशनचा एक सामना ग्रुप ए वर्सेस ग्रुप बी असा एक्स्ट्रा आपल्याला कव्हर करायचा आहे. त्यासाठी मॅनेजमेंट कमिटीकडे तो नियोजित वेळ हवा, तो टायमिंग हवा, त्यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे. 4 षटकात 57 बनवले. अंतिम षटक देवेंद्र गोलंदाजी करता. यंगस्टर आहेत. पहिला बॉल अर्ध्या विकेट वरती आणि कसा सोडेल त्या ठिकाणी सलामीवीर दिनेश. बॉल पाठवलाय स्कोरलेस सीमारेषेच्या बाहेर. यूज इट, लॉंगेस्ट हिट, सिक्सर. मॅनेजमेंट कमिटी फर्स्ट ऑफ ऑल बॉल पोचवा. षटकारांना धावसंख्या 63. 63 धावा सध्या धावफलकावरती.
पहिल्या बॉलवरती देवेंद्रच्या अगेन्स्ट काउंटर अटॅक दिनेश कडून. षटकारानं त्याचं भव्य स्वागत अंतिम षटकात हाणामारीच्या षटकात करण्यात आलेलं आहे. स्कोर 63-63. ऑन साइडला शफल झाले आणि तदनंतर आणखीन एक सफल फटका. यावेळेस देखील निवडला क्षेत्र स्क्वेअर लेगचा. लागोपाठचा दुसरा तडाखा षटकार. लागोपाठचे दोन षटकार. धावसंख्या वेगानं फ्लाय होत असताना, गतिमान होत असताना एकूण अंकित झाले ती 69. 69 धावा दाखल. या अगोदरच्या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करत असताना साजे संघाला आपण पाहिलं होतं, ज्यांनी 79 धावा उभारल्या होत्या. काल देखील 79 धावा कुडवली बी न उभारल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. पाहिजे तो उच्चांक, तो विक्रम देखील आता मोडीत काढला जाईल का? स्टील 4 मोर टू गो. यावेळेस बरोबर बॅट्समनला फॉलो केलं गेलं. मागच्या 2 बॉलच्या तुलनेत या चेंडूमध्ये खास करून टप्प्यावरती सुधारणा करण्यात आली गोलंदाज देवेंद्र कडून. मागचे दोन्ही बॉल बॅकअप लेंथ होते. त्याच कारणास्तव सहजरित्या फलंदाज पूल करत होते. मात्र यावेळेस फुलर लेंथ, त्यावरती दिनेशला देखील शांत ठेवण्यात आलेलं आहे. धावसंख्या स्थिर 69. स्टील 3 टू गो. पूलचा फटका फसला. मिसामिंग झेलची संधी. क्षेत्ररक्षक डीप मधून सरकतायत. वेल जज अँड इक्वाली टेकन. फलंदाज बाद. 69 ला दुसरा धक्का. सलामीवीर दिनेश माघारी परततोय. न्यू बॅट्समन खेळण्यासाठी सध्या खेळपट्टीवरती दाखल होतात सुधीर. स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. नुकताच ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे ते मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष शरदजी पवार आणि त्यांच्यासोबत त्यांचा मित्र परिवार उपस्थित झालेला आहे. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. शरदजी पवार म्हटलं तर सध्या मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला जे रिप्रेझेंट करत आहेत, अध्यक्षपदी ज्यांची नेमणूक आहे आणि त्यांची उपस्थिती या आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आपल्याला लाभते. त्यांचे मनस्वी स्वागत. दोन बॉलवरती 2 षटकार. तदनंतर कमबॅक धावचीचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी. आणखीन एक फलंदाज आता गमावलाय, तो श्री गणेश गेटाच्या वाडी क्रिकेट संघानं. तिसरा हादरा. न्यू बॅट्समन मैदानाकडे दाखल झालेत. नॉस्टाकर एंडला प्रमोद, स्टाकर एंडला आपण बघत आहोत गुरुनाथला. सुरुवात दमदार होती. सलगचे 2 षटकार. मात्र तदनंतर या सामन्यात आता फिनिशिंग टच कसं असेल हे देखील पाहावं लागेल. फुल अँड पॉवरफुल पहिलं सत्र फिनिश केलं त्या षटकारानं. जशी षटकाची आगात सुरुवात होती तसाच समर्पक शेवट. षटकारानं पहिला डाव संपला. 75 बनवल्या गेल्या आणि 76 धाब्याचं मोठं लक्ष सेट झालंय ते टीम एकविरा स्पोर्ट्स आगाशे क्रिकेट संघासमोर. नुकताच ज्यांची आंबेगावकर चषकाच्या 3ऱ्या पर्वानिमित्तानं व्यासपीठावरती आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे ते मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शरदजी पवार सर. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर होणारा सामना टॉससाठी रिपोर्टिंग करा स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टेंबे आणि त्यांच्या विरोधात आंबे देवपेकर देवपे हे 2 संघ ग्रुप बी मधील निर्णायक पहिल्या फेरीतील अंतिम लढतीच्या दरम्यान इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघाचे संघनायक लगेचच या टॉस करता.
स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे आणि त्यांच्या विरोधात टीम इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही देवपेकर देवपे दोन्ही संघ कर्णधार या लगेचच टॉस साठी. मीटिंगच्या दरम्यान जर आपण टॉस साठी उपस्थित झाले नाही तर एक षटक कमी केलं जाईल, ही देखील आयोजन समितीची सक्त सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली. त्याच कारणास्तव कंपल्सरी प्रत्येक सामन्याचा नाणेफेकीचा कौल हा सामन्याच्या मध्यंतरी केला जाईल, लक्ष सुद्धा. आम्ही देवपेकर देवपे संघनायक महेश सरनेंगे उपस्थित व्हा. स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबेचे संघ कर्णधार रोशन उपस्थित झालेले आहेत. या फासली आपण देखील मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शरदजी पवार सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. ग्रुप बी मधील पहिल्या फेरीचा अंतिम सामना अर्थातच स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे आणि त्यांच्या विरोधात आम्ही देवपेकर देवपे. नाणेफेकीचा कौल शरदजी पवार सर यांच्या शुभ हस्ते संपन्न होते, जे मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ओपनिंग पेअर फासली पाठवा. एकवेळा स्पोर्ट्स आगाशी 75 बनवल्या, 76चं टार्गेट आणि सेकंड इनिंग मध्ये रनचेस साठी इन्व्हाइट करूयात सुनील शेळके सरांना. धन्यवाद दीपक. मुख्य व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांनी क्रिकेट ह्या खेळाला पुढे नेण्यासाठी अत्यंत मोठं योगदान दिलेलं आहे, मुरबाड तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष शरदजी पवार सर यांना मुख्य व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. विनंती असेल पवार साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करा. आंबेगावकर चषकाचं हे पर्व आपण अनुभवत आहात. या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आता ज्यांची एंट्री इकडे झालेली आहे ते बहुचर्चित आणि बहुपरिचित सुपरिचित अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व शरदजी पवार साहेब यांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेचे आयोजक ब्राईट ब्रदर्स केक शॉपचे ओनर दिनेशजी घरत साहेब, त्याचबरोबर अरुणजी भोईर साहेब, या ए पण जोडीच्या वतीने होत असलेला सन्मान आपण ऑन स्क्रीन अनुभवू शकता. खूप खूप धन्यवाद शरदजी पवार साहेब. आपण आपला अमूल्य वेळ खर्च करत असताना या स्पर्धेत आपली शुभ उपस्थिती दिलेली आहे, त्याबद्दल तुमचे स्वागत आणि आभार. मैदानाच्या आतमध्ये दुसरा डाव सुरू होते. सोनू पवार आणि रुपेश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रत्येक षटकारासाठी पसाईदान सलूनचे प्रोप्रायटर संतोषजी सोनावना साहेब यांच्या वतीने 51 रुपयांचा कॅश प्राइज अनाऊन्स झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याच्या उलट घडलंय. इथे फलंदाज आपण बघितला रुपेश की ज्याची बाहेरची कडा लागली होती आणि एसटीच्या मागे झेल टिपला होता एसटी रक्षकाने. त्याचबरोबर आगाशीला 76 धावांचा पाठला करत असताना मिळालेला पहिला हदरा रुपेश बाद. आणि रुपेश हे दोन फलंदाज सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते, त्यामधून रुपेश बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी खेळाडू सतीश इथे क्रमांक 3 साठी दाखल होत आहे.
या पद्धतीच्या 76 धावा पहिल्या सत्रामध्ये पहिल्या डावामध्ये 75 बनलेले आहेत, तर दुसऱ्या डावामध्ये 76 बनू शकतात. परंतु एक महत्वाची गोष्ट आहे स्वप्नील, की आजच्या दिवसातही आपण सामने अगोदर खरं तर 3 कव्हर केलेले आहेत. जिकडे पहिल्या डावामध्ये 79 बनवल्या साजईने, त्या बनवता आल्या नव्हत्या वडाची वाडीला. नवापाडा संघाने 76 बनवल्या होत्या, त्याचं चोख प्रत्युत्तर 46 बनवले होत्या, त्याचं चोख प्रत्युत्तर 47 मध्ये कन्वर्ट करत असताना शिखरेपाडाने दिलं होतं. आणि छत्रपती वॉरियर्स म्हाडसने खर तर कालच्या दिवसातील पहिल्या फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली सुरुवात मिळून दिली होती. कालच्या दिवसाला फलंदाजी चांगली राहिली होती. त्यामुळे या क्रीडांगणाचा जर आपण विचार केला तर सकाळचं सत्र असो, दुपारचं असो अथवा संध्याकाळचं असो, धावा इकडे बनतात, त्या बनवता आल्या पाहिजे. तुम्हाला त्या पद्धतीची फलंदाजी करता आली पाहिजे. यावेळेस स्वतः फिरले परंतु चेंडूला फिरवण्यामध्ये यश मिळालं नाही. यावेळेस फलंदाजाला चेंडूपाईचा संपर्क न करता जी एक धाव मिळते वाईटच्या रूपाने ती स्वीकारली. यावेळेस बॅटर सतीशने. धावफलक आपण पाहिलं तर ते 2 वर जाऊन पोहोचलेला आहे. 76 बनवायचे आहेत. निर्धारित 5 षटकांचा सामना. गोलंदाज वैभव. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड दी ऑफस्टिक चेंडू इथे लँड केलेला आहे. त्याचबरोबर अनसर्टन्टी कॉरिडॉरचा चांगला वापर गोलंदाजाने केलेला आहे. वैभवने या अगोदर लेगस्टिकच्या बाहेरून एक चेंडू हाताळला होता की जो वाईड आला होता. यावेळीचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कमी पडत आहेत, त्याचमुळे इथे चौकाराची हमी मिळते. ज्या मोठ्या फटक्याची गरज होती तो फटका शोधलेला आहे यावेळेस बॅटर सतीशने. हा फटका दमदार दर्जेदार चौकार. सहा धावा धावपलकावर एक गडी बाद झालेला आपण बघत आहात. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेलं आहे. 76 बनवायचे आहेत, यामधून 6 आलेले आहेत. 70 धावा यानंतर बनवाव्या लागतील आणि 4 षटकांचा काही शेष असेल. आजचा दिवस या स्पर्धेचा दुसऱ्या दिवसाला सुरुवात करत असताना 5 षटकांसाठी सुरुवातीची 3 षटकं समालोचन कक्षाच्या वतीने फेकली जातील आणि 2 षटकं आपण बघितली ब्लॅक स्क्रीन एंड अथवा फार एंड कडून फेकली गेलेली आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी अनेकविध क्षेत्रातून मंडळी इकडे आलेली आपण पाहिलेले आहे. आजच्या दुपारनंतर पुन्हा एकदा मुरबाड तालुक्यातील एका स्पर्धेमध्ये आपल्याला बदलापूरचे सुप्रसिद्ध उद्योजक जगन्नाथ क्रीडा संकुल ज्याने आपल्या वडिलांच्या नावाने तयार केलेलं आहे असं व्यक्तिमत्व, क्रिकेटवर ज्यांची नितांत श्रद्धा आणि प्रेम आहे आणि फार मोठी स्पर्धा ज्यांच्या वतीने यशस्वीरित्या आयोजित केली जाते, जगन्नाथ स्मृती चषक, आणि त्या चषकाचे जेनेते मयूरजी पिसेकर साहेब यांचंही दुपारनंतर इकडे या क्रीडानगरीमध्ये आगमन होणार आहे. रितेशचं हे षटक पहिलं आहे आणि सांघिक षटक दुसरं आहे. बनवायचे आहेत यानंतर खरं तर आपण बघितले होते या अगोदर 70 बनवायच्या होत्या, 6 त्यातून बनल्या होत्या 76 मधून आणि इथे आता यानंतर 69 धावा बनवाव्या लागतील. समोर चेंडू होता खोलवर टप्प्याचा, त्यावर ड्राईव्ह करतायत. अधिकची ताकद झोकण्याचा प्रयत्न फलंदाज सतीश करतोय, परंतु क्रिकेट खेळत असताना तुम्ही जर फक्त आणि फक्त ताकदीवर अवलंबून राहून खेळाल तर तुमचं टायमिंग बऱ्याचदा झुकत असतं. क्रिकेट खेळताना टायमिंग त्याचबरोबर हवी असणारी ताकद या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन तुम्हाला देता आलं पाहिजे. फटक्यावर ज्या पद्धतीने इथे दिलं गेलं होतं सोनू पवारच्या माध्यमातून, स्ट्रेट ऑफ द विकेट चांगले खेळतात सोनू पवार, फ्रंट ऑफ द विकेट ज्याला बोलू, ड्राईव्हचे फटके अत्यंत चांगले आहेत त्यांच्याकडे. त्याचबरोबर आपण बघतो की बॅक ऑफ द विकेट ज्यावेळेस साकुटप्प्याचे चेंडू होतात त्यावेळेस पूल आणि हुकचे फटके सुद्धा त्यांच्या बॅटमधून आपण बघतो. स्टिअर कट सारखे फटके सुद्धा ते खेळतात. धावफलकाला वेग द्यावा लागेल, अदरवाईज 76 धावा बनवणं हे खूप कठीण बनेल. या अगोदरच्या एका सामन्यामध्ये साजईच्या विरोधात खेळताना वाडाची वाडी या संघाला आपण त्या पद्धतीने बघितलं होतं. इथे फटका मोठा आलेला आहे. ज्या फटक्याची गरज होती तोच फटका इथे फलंदाज सतीशने शोधलेला आहे. 70-70चा चेंडू, त्याचमुळे लगातो सिक्सर, षटकार. सरसवला, त्याचबरोबर चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले. स्लॉकचा फटका खेळले बॅटर सतीश आणि चेंडूला धाडलेला आहे सीमा रेषेच्या पलीकडे. हा षटकार आला. धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहेत 15. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा समोर ठेवलेला चेंडू, बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळते. डायरेक्ट हिट रिक्वायर्ड आली आहे
पंचांचं बोट आभाळाकडे आणि याचमुळे ज्या फलंदाजाने अगोदर षटकार दाखवला त्या फलंदाजाला लगेचच इथे माघार घेण्यासाठी भाग पाडलं. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी, डायरेक्ट हिट आली आणि फलंदाज सतीशचा खेळ संपला. दुसरा हादरा आगाशी या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 साठी सोन्या अर्थात मयूर शेळके दाखल झालेले आहेत. हा सामना जर आगाशी संघाला जिंकायचा असेल तर हे दोन फलंदाज खेळपट्टीवर अधिक काळ टिकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नुसतं टिकून फायदा होणार नाही, त्यांना आक्रमकता ही धारण करावी लागेल. कारण निर्धारित 5 षटकांमध्ये 76 बनवायचे असेल तर तुम्हाला आक्रमकच व्हावं लागतं. सोनू पवार स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या पायांमधून चेंडू निघून जातोय. मिस्ड बाय लिटिल मार्जिन, अगदी यष्ट्या वाकण्यापासून थोड्याफार फरकाने तिथे वाचल्या. त्याचमुळे हा चेंडू निर्धावाला. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या होत्या, 76 बनवायचे. दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या आहेत त्या म्हणजे 9 आणि 2 षटकांच्या अंती धावपलकर धावा 2 गडी बाद आहेत. आगाशीचे धावा आहेत 15. सामन्याचा रिदम लॉस करू नये. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच प्रस्तुत करा. इथे गोलंदाजी करणारा संघ अर्थात गेटाची वाडी संघ. याचे गेटाची वाडी संघाच्या वतीने फ्रंट लाईन बॉलर म्हणून वैभवचा वापर झालाय. यानंतरच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर आंबेडंबे संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. तिसरं षटक सुरू होत आहे. गोलंदाज वैभव सेकंड स्पेलमध्ये आलेला आपण बघत आहात. आदिवासी प्रीमियर लीग सुद्धा मुरबाड तालुक्याची सुरू होते आणि त्या प्रीमियर लीग मध्ये वैभवने अत्यंत चांगली फलंदाजी गोलंदाजी दाखवली होती. त्याच्या विरोधात इथे आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे. सोन्या शेळकेचा हा मोठा प्रहार, वज्र प्रहार, चेंडू सीमा पार, आणखी एक मोठा फटका, आणखी एक षटकार. मिळालेली आहे का हे आपण जीटीसीच्या वतीने पाहूया. ज्या पद्धतीने चेंडू फळीचा खरं तर तिकडे संपर्क आला नव्हता. चेंडू पडल्यानंतर खूप आतमध्ये आलेला आहे. ऑफ कटरचा चांगला वापर. टेनक्रिक च्या बरोबर आपण जोडलेलो आहोत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू जाऊ दिलेला आहे. लिव्हिंग टेक्निक अत्यंत चांगली राहिलेली आहे इथे फलंदाज सोन्याची आणि त्याचमुळे हा वाईड त्याने स्वीकारला. धावफलक 1 ने पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या 22 अर्थात 22. समोरच्या दिशेने पॉसिबल हिट. आजच्या दिवसात पहिल्यांदा MGCA चे अध्यक्ष इथे उपस्थित झालेत आणि त्यांच्या सलामीसाठी चेंडूला धाडलेल्या बॅटर सोन्याने चरण स्पर्श झाला इथे शरद पवार सरांचा आणि हा षटकार. यावेळेस फलंदाज स्किड झाले, त्याचमुळे दुसऱ्या धावेची जी संधी होती तिचा वापर करता येत नाही. इथे फलंदाज सोन्याला एक धाव इकडे मिळालेली आहे. प्रत्येक धाव लाख मोलाची आहे, प्रत्येक धाव सोन्यासारखी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज ज्यांचं निक नाव आहे, अगोदर सोनू पवार याला आपण बघतो आणि इकडे मयूर अर्थात सोन्या सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चांगले खेळत आहेत. धावफलक पुढे गेलेले 29 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघत आहात. गोलंदाज वैभव
वैभवने समोर ठेवलेला चेंडू होता, त्यावर लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक इथे दोन होते, प्रयत्नरत होते, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. भूमितीतील दुभाजकाप्रमाणे चेंडूला दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून काढलं. चौकार. (33 रन्स ऑन द बोर्ड). 33 धावा धावफलकावर. समोरच्या दिशेने आणखी एकदा स्लॉकचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. 20 मध्ये खेळले, क्षेत्ररक्षक उपस्थित. यावेळी चेंडू अडवला आणि त्यानंतर दरम्यान इकडे फेकी झालेली आहे. एकदा इकडे मिळते. एका धावेने धावफलक पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 34, बनवायचे आहेत 76. आणि तिसरं षटक इकडे कंप्लीट झालेलं आहे. 3 षटकांच्या अंती 34 बनलेले आहेत. 2 षटकं उरत आहेत. 12 चेंडू आणि 42 धावा, अशा पद्धतीचं इक्वेशन यानंतर उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक षटकामध्ये 21 बनवावे लागतील. ज्या पद्धतीची ही क्रीडा नगरी आहे दिनेशभाई हिंदूराव, त्या क्रीडा नगरीमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर या पद्धतीच्या धावा बनत आलेल्या आहेत. पाहायचं इथे 2 षटकांमध्ये 42 धावा बनवण्यामध्ये यश मिळेल का. आता एंड चेंज केलं जाईल. गोलंदाजी दूरवरच्या टोकाकडून करताना गोलंदाजांना आपण बघणार आहोत. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये कॉल केले गेले आहेत बॅटरच्या वतीने. ड्रिंक्स ब्रेक जोपर्यंत कंप्लीट होतो तोपर्यंत जाऊया डीजे ऑपरेटरकडे. ऐकूया सुरेल संगीत. आपल्याला पाहायला मिळेल. चौथं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज पाचारित केला जातो. सुधीरच्या हातामध्ये यावेळेस इथे चेंडू सोपवला गेलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा विचार केला तर सोनू पवार स्ट्रायकिंग एंडला आहेत, की ज्याने आतापर्यंत एक चौकार आपल्याला दाखवलेला आहे. आक्रमकता तितकी त्याला धारण करता आली नाही. आक्रमकतेला गवसणी घालता आली नाही. परंतु ऍट द अदर एंड आपण बॅटर सोन्याला बघतो, ज्याने आतापर्यंत 2 षटकार दाखवलेले आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात मिळते. सुधीर येत आहेत गोलंदाजीसाठी. सामन्याचा रिदम लॉस करू नका. गोलंदाजी करणारा संघ अधिकचा वेळ आपण वापरत आहात, याकडे लक्ष असू द्या. फुल टॉस. वाघाच्या दिशेने हरिण चालून जावी आणि तिचा फडशा पडावा. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फुल टॉसचा कर्पूस समाचार घेतलेला आहे. सोनू पवारचा हा ब्रँडेड फटका. षटकार. गोष्टीचा मी अगोदर उल्लेख केला होता की मैदानाच्या आतमध्ये सामना जर इथे जिंकायचा असेल आगाशीला, तर या 2 फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरून उभं राहावं लागेल. त्याचबरोबर अधिक आक्रमक बनावं लागेल. एक्सलरेशन द्यावं लागेल या इनिंगला. तोच प्रामाणिक प्रयत्न इथे दोन्ही फलंदाज करतायत. इथे लगेचच तिखट प्रत्युत्तर मिळालेलं आहे गोलंदाजाचा. काय चेंडू हाताळलाय. राईट आर्म राऊंडने गोलंदाजी करतो. छोटासा अँगल क्रिएट केला. भरधाव वेगाने चेंडू टाकला. फुलर लेनचा कोणतंही ठोस प्रत्युत्तर बॅटरकडे नव्हतं. निर्धाव चेंडू. आणखी एक त्याच पद्धतीचा चेंडू. तीक्ष्ण आणि चालाक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतोय. कमालीची गोलंदाजी आहे. पहिला चेंडू जो फुलटॉस होता, मला असं वाटतं स्वप्नील तो यॉर्कर अटेम्प्टेड असेल, त्याचमुळे तो अधिकची लांबी त्याला मिळाली होती. यॉर्कर फेकत असताना अधिकची लांबी मिळाली की तो फुलटॉस बनतो आणि थोडी कमी लांबी झाली की तो ओव्हर पिच बनतो. त्यामुळे यॉर्कर म्हटलं की त्याची दुसरी बाजू प्रिसिजनची हवी आहे. ऍप्लिकेशन लेवल तुमची चांगली हवी आहे. इथेही चेंडू निर्धाव आलेला आहे. चांगली गोलंदाजी. षटकारानंतर लागोपाठ ते 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत. त्याचमुळे आता मोराल अप झालेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. या बेसचा हा ड्राईव्हचा फटका दरम्यान आपण बघतो क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडे फंबल करतायत. एकदा मिळेल. स्ट्रायकिंग एंड रोटेट केला जाईल. स्ट्रायकिंग एंडला या बेस मयूर शेळके अर्थात सोन्या येतील. 41 धावा धावफल करत 12 चेंडू आणि 26 धावा. या षटकातील 3 चेंडू वायाला गेलेले आहेत. अर्थात फलंदाजी करण्याच्या पर्स्पेक्टिव्हने जर आपण विचार केला तर यावेळेस इथे आणखी एक चेंडू चांगला फेकलेला आहे गोलंदाजाने. षटकार बेअर केल्यानंतर काय गोलंदाजी केलेली आहे.
आणि त्याचमुळे या षटकामध्ये आपण बघितलं फलंदाजांना त्याने कम्पॅरेटिव्हली शांत ठेवलं. एक षटकार येऊन सुद्धा फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 4 षटके इकडे संपतायत. 4 षटकांच्या अंती धावफलक आहे 41, बनवायचे आहेत 76 आणि त्याचमुळे 6 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. 6 मध्ये 35 बनवायचे आहेत. आता हे समीकरण टोकाचं बनलेलं आहे. इथे एखादा 2 चेंडू जरी इथे गोलंदाजाने व्यवस्थितरित्या फेकले, निर्धाव आले, फलंदाज बाद झाले तर सामना गमावण्याची वेळ येईल आगाशीवर. या स्पर्धेच्या सध्याच्या भेटीसाठी आता ज्यांचं आगमन झालं होतं मुरबाड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष शरदजी पवार साहेब यांचं आयोजकांच्या वतीने आम्ही धन्यवाद व्यक्त करत आहोत. या स्पर्धेतून ते रजा घेत आहेत. 25 आणि 26 तारखेला माल्येड प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलेलं आहे, ज्यामध्ये एखाद्या गावची प्रीमियर लीग आहे परंतु 51,000 पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस 35,000चं, अशा पद्धतीने मोठी प्रीमियर लीग मुरबाड तालुक्यातील अर्थात माल्येड प्रीमियर लीग हिचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आणि समालोचनासाठी त्यांनी आम्हाला आमंत्रित केले, धन्यवाद. गेल्या वर्षीचं पर्व सुद्धा आम्ही कव्हर केलं होतं आणि माल्येड प्रीमियर लीग संदर्भात बोलायचं झालं तर दुपारच्या सत्रामध्ये 1.5 तासाचा तिथे ब्रेक असतो आणि सगळे प्रेक्षक, सगळे खेळाडू यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं रुचकर भोजन असतं. सामुदायिकरित्या सगळेजण झाडांच्या खाली भोजनाचा आस्वाद घेतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी गावाला एकत्रित आणण्याच्या उद्देशाने केल्या जातात. स्वप्नील गांगड यांची नियुक्ती खरं तर त्या स्पर्धेमध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये निश्चितच होईल. समोरच्या दिशेने फटका खेळला गेला होता, इकडे एक धाव मिळालेली आहे. विजय आता दूर गेलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघापासून. 4 चेंडूचा कैशेष, 28 धाबांचं यानंतर राहिलेलं उरलेलं लक्ष आपण बघत आहात. 4 मध्ये 28. स्ट्रायकिंग एंडला सोन्या. सॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, आउटफील्ड अत्यंत टणक, त्याचमुळे रिॲक्शन मिळाली आणि याचबरोबर चेंडू उसळी घेत असताना सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. धारण केली होती परंतु सोनूला क्रमांक 4च्या षटकामध्ये तिकडे षटकारानंतर मोठे फटके खेळण्यामध्ये जे अपयश आलं त्याचमुळे आता बॅकफुटला असलेला संघ आपण बघतो पराभवाच्या उंबरठ्यावर. आणि इथे गोलंदाजाने अगदी सरळ चेंडू फलंदाजाच्या पायावर आदळला होता. 3 यष्ट्या रोखून फलंदाजी करण्याचा प्रयत्न फलंदाज सोन्याचा इथे फसला आणि याचबरोबर 3रा हादरा लागलेला आहे आगाशीला 76चा रनचेस करत असताना. या स्पर्धेमध्ये ज्यांचं अत्यंत मोलाचं महत्वाचं सहकार्य मिळालेलं आहे, ज्यांचं म्हसा येथे म्हसा नाक्यावर हेअर पॉइंट नावाचं सलून आहे, त्या दुकानाचे मालक नयन शेट नायकर आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. त्याचबरोबर या स्पर्धेशी कालच्या दिवसापासून पसायदान सलूनचे प्रोप्रायटर संतोषजी सोनावणे साहेब सुद्धा जोडलेले आहेत. आपलंही स्वागत आहे. आणखी कमी गतीने टाकलेला चेंडू लेग ब्रेकच्या अंदाजाने फेकला होता. लेग कटरचा वापर करायचा होता, फलंदाजाच्या रडार मध्ये आला आणि त्याने फेकून दिलं चेंडूला. यावेळी सीमारेषेच्या पलीकडे षटकार. याचबरोबर हे षटक संपलेलं आहे आणि हा सामना सुद्धा इथे संपलेला आहे. या सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने, अर्थात यावेळेस गेठाची वाडी संघ